तर आता थोड्याच वेळामध्ये जे आहे बिहारच्या या निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला पोस्टल मतमोजणी केली जाणार, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे आणि त्याची सगळी तयारी आता झालेली आहे। कडेकोट बंदोबस्त आपल्याला संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता पुन्हा बिहारमध्ये नितीश राज की तेजस्वी पर्व हे समजायला आता आपल्याला सुरुवात होणार आहे। अगदी निकालाचा पहिला कल आता काही मिनिटांमध्ये समोर येणार आहे। अगदी आणि हा कल आपण दाखवणार आहोत। प्रत्येक क्षणाक्षणाची बातमीच ही 24 तासवर आपल्याला अपडेट करणार आहे। मात्र मगाशी श्रीकांत आपण जे बोलत होतो, दोन महत्त्वाचे चेहरे या निवडणुकीमध्ये, ते म्हणजे एक तर तेजस्वी यादव, केवळ 36 वर्षांचा एक युवा आणि खरं तर एक मोठी परंपरा, राजकीय परंपरा ज्याच्या घराण्यामध्ये असा हा युवक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर बिहारमधल्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वारं सुद्धा वाहू लागलेलं होतं। नितीश कुमार अत्यंत कसलेले जुने मुरब्बी असे राजकारणी, ज्यांचा केंद्रामध्ये सुद्धा एक खूप मोठा खरं तर दबदबा राहिलेला आहे आणि बिहारच्या राजकारणामध्ये खरं तर खूप मोठ्या एक ज्येष्ठत्व म्हणावं लागेल नितीश कुमार यांच्याकडे। त्यामुळे ही निवडणूक एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा बघावी लागणार आहे। खरं तर आरजेडीची पूर्णपणे आता कमान ही आपल्याला माहिती आहे तेजस्वी यादव यांच्या हाती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गठबंधननं त्यांना अगदी शेवटच्या काही कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाचा फेस म्हणून, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी तयारीला वेळ कमी मिळालेला आहे अशा प्रकारची सुद्धा चर्चा होती। त्यामुळे आता युवा वर्ग, महिला वर्ग आणि एकंदरीतच जे महत्त्वाचे मुद्दे हाती घेऊन खरं तर तेजस्वी यादव या निवडणुकीमध्ये उतरलेले, तिथे नोकरी देण्याचं जे त्यांनी एक मोठी घोषणा केलेली होती। बिहारमधलं राजकारण मला वेगळ्या पद्धतीनं न्यायचं आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। एक प्रकारची कुठेतरी लोकप्रियता त्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेली आपल्याला पाहायला मिळाली। अर्थातच या सगळ्याचे जरी हे ग्राउंडवर जरी दिसत असलं तरी मतदानामध्ये याचं किती मोठं रूपांतर होतंय हे बघणं खूप महत्त्वाचं आता असणार आहे। निश्चितच खरं तर आता ही दृश्य काही समोर येत आहेत। तयारी केली जाते, महागठबंधन असेल, महाआघाडी असेल, सत्ताधारी एनडीए पक्ष असेल, त्यांना देखील खरं तर आता विजयाचा विश्वास आहे। खूप ठिकाणी खरं तर आता गोड पदार्थ बनवले जात आहेत, मिठाई बनवली जाते, प्रत्येकालाच आपल्या विजयाचा विश्वास या ठिकाणी सगळ्यांनीच व्यक्त केलाय। मात्र जो मुद्दा आपण बोलत होतो, तेजस्वी यादव यांचं या निवडणुकीमध्ये पारडं जड राहणार का, हा याची देखील चर्चा झाली। कारण त्यांनी एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी घोषणा केलेली होती, सरकारी नोकरी देण्यासंदर्भात। प्रत्येक कुटुंबाला आमचं सरकार जर आलं तर आम्ही अशा पद्धतीनं सरकारी नोकरी देऊ, एक मोठं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि 2020ला देखील त्यांनी याच पद्धतीचं आश्वासन दिलं। मात्र ते त्यांनी बहुतांशी पूर्ण केलं होतं। 10 लाख नोकऱ्या देण्याचं त्यांचं आश्वासन होतं आणि त्याला काउंटर देखील खरं तर एनडीएकडनं केलं गेलेलं आहे या निवडणुकीमध्ये, जे की शक्य नाही आहे असं एनडीएचं म्हणणं आहे। त्यामुळं तो जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आरजेडीकडनं केला गेला, महाआघाडीकडनं केला गेला, तो कितपत यशस्वी झाला हे आता या निवडणुकीच्या निकालामधनं आपल्याला थोड्याच वेळात समजायला सुरुवात होणार आहे। कारण 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होतीये, सुरुवातीला पोस्टल मतदान होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, प्रत्येकच पक्षाला या ठिकाणी विजयाचा विश्वास आहे आणि आता ठिकठिकाणी सेलिब्रेशनची तयारी खरं तर सुरू झाली आहे आतापासूनच, असं म्हणायला हरकत नाहीये।